नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा. विषय अभ्यासक्रम अध्ययनाध्यापनशास्त्र व मूल्यमापन F3. घटक सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन, त्याला CCE म्हणजे कंटिन्यूज कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युशन. त्यामध्ये उपघटक आहे मूल्यमापन प्रक्रियेची तत्वे. सर्वप्रथम मूल्यमापन प्रक्रियेची तत्वे यामध्ये 1 नंबर अध्ययनाध्यापनाची उद्दिष्टे हे निश्चित केली पाहिजेत. प्रत्येक घटकामध्ये किंवा प्रत्येक उपघटकामध्ये किंवा काही महत्त्वाचे जे संबोध असतात जे शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण राबवत असतो त्यामध्ये तत्व उद्दिष्ट हे निश्चित करावे लागतात. आणि मूल्यमापन प्रक्रियेमध्ये जी तत्वे दिलेली आहेत त्या तत्वांमध्ये पहिलं आहे अध्ययन अध्यापनाची उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेच. फाय टीच. का शिकवायचं? तर प्रत्येक विषयाची आणि उपघटकाची उद्दिष्टे हे भिन्न असतात, वेगवेगळी असतात. ती अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकामध्ये निश्चित केलेली असतात. तरीसुद्धा एक शिक्षक म्हणून, फॅसिलिटेटर म्हणून, सुलभक म्हणून आपण काही उद्दिष्ट निश्चित करावे लागतात. आणि ती उद्दिष्ट निश्चित करत असताना विद्यार्थ्यांमध्ये ती उद्दिष्टे कितपत साध्य होतील, संक्रमित होतील, त्याची पूर्तता होईल याचा आपल्याला विचार करावा लागतो. का शिकवायचं? तर प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये, प्रत्येक घटकामध्ये ती उद्दिष्टे आपल्याला मार्गदर्शक म्हणून दिलेली असतात आणि त्याला अनुसरून आपण त्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी शिक्षक म्हणून आपण प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि त्यानुसार मूल्यमापन पद्धती असू द्या किंवा अध्यापन पद्धती असू द्या, शैक्षणिक साहित्याचा उपयोग असू द्या, मूल्यमापनामध्ये कोणतं साधन वापरायचं, या सर्वांचा आपल्याला सर्वकष विचार करावा लागतो. म्हणून अध्ययन अध्यापनाची उद्दिष्टे हे सर्वप्रथम आपण निश्चित केलेली असावीत. घटक आणि उपघटक याचा विचार करून किंवा भावी जीवनात तो संबोध, तो उपघटक विद्यार्थ्यांना जीवन व्यवहारामध्ये त्याचा वापर कसा करता येईल, व्यवहारात कसा त्याचा उपयोग आणता येईल याचा विचार करून उद्दिष्टे निश्चित करावेत. इंग्रजीमध्ये त्याला म्हणलेले व्हाय टीच. का शिकवायचं? की त्या मार्गदर्शनामुळे जीवन व्यवहारामध्ये किंवा प्रत्यक्ष फील्ड वर्कवर त्याचा उपयोग व्हावा यासाठी उद्दिष्टे आपणाला निश्चित करावे लागतात. मूल्यमापन प्रक्रियेचं दुसरं तत्व आहे की उद्दिष्टांना अनुरूप मूल्यमापन साधने निवडणे आवश्यक असते. आता प्रत्येक घटकाची, प्रत्येक उपघटकाची आपण उद्दिष्टे ज्यावेळेस निश्चित करत असतो त्या उद्दिष्टांची पूर्तता विद्यार्थ्यांमध्ये कितपत संक्रमित झाली, साध्य झाली किंवा त्या उद्दिष्टांची पूर्तता किती टक्के पूर्ण झाली यासाठी आपल्याला मूल्यमापनाची साधनं ही निवडावी लागतात. म्हणजे त्यांचं मूल्यमापन करावं लागतं. आता मूल्यमापन साधनांमध्ये लेखी परीक्षा असेल, तोंडी परीक्षा असतील, पडताळा सूची असतील, पदनिश्चय श्रेणी असेल, म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा आपल्याला तिथं विचार करावा लागतो. तर संख्यात्मक साधन कोणतं, गुणात्मक साधन कोणतं हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये ते पाहणार आहोत. म्हणून उद्दिष्टांना अनुरूप मूल्यमापन साधनं हे निवडणं हे खूप गरजेचं आहे. मूल्यमापन प्रक्रियेचं तिसरं तत्व आहे की मूल्यमापन प्रक्रियेमधून किंवा त्या विषयामधून, घटकामधून, उपघटकामधून त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आता सर्वांगीण म्हणजे कोणता? त्यालाच आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणतो, सर्वकष. सर्वांगीण त्याच्यामध्ये मग शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल. तर शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा तिन्ही पद्धतीने ते जर उद्दिष्टे आपण निश्चित केली किंवा त्या विषयाची उद्दिष्टे आपण निश्चित केली तर त्याचा त्या विद्यार्थ्याला सर्वकष फायदा होतो
आणि त्याचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा सर्व बाजूने त्याचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून सर्वांगीण मूल्यमापन त्याचे तत्त्व किंवा त्यांची उद्दिष्टे आपण ठरवत असताना आपल्याला विद्यार्थ्यांच्या संदर्भात या तिन्ही अंगाचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. त्यामध्ये एक शारीरिक आहे, मानसिक आहे, बौद्धिक आहे, की जेणेकरून मन, शरीर आणि आत्मा, मेंदू याचा समतोल विकास कसा साधता येईल हे आपल्याला या दृष्टीने पाहावं लागणार आहे. फक्त बौद्धिकच नाही तर त्याचा मानसिक, त्याच्या भावना, त्याला आनंद, त्याचं समाधान या सर्व बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो. तंदुरुस्ती, शारीरिक तंदुरुस्ती याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. म्हणून मूल्यमापन प्रक्रियेमध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक या सर्व अंगाचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतर चौथं, मूल्यमापन प्रक्रियेचं चौथं जे तत्त्व आहे त्यामध्ये मूल्यमापन करत असताना ते विवेकपूर्ण आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन साधनांचा वापर करावा लागतो. विवेकपूर्ण विवेक म्हणजे काय, की गुणदोष जे असतील त्या गुणदोषांबाबत चांगलं वाईट म्हणजे एक समतुल्य किंवा तुल्य त्याच्यामध्ये फरक करता येईल अशा पद्धतीने गुणदोषांचा विचार करता येईल, त्याची चिकित्सा करता येईल या अर्थाने विवेकपूर्ण. म्हणजे ते योग्य आहे का, ते अयोग्य आहे का, त्या विषयाच्या संदर्भात, त्या उपघटकाच्या संदर्भात त्याला आपण विवेकपूर्ण म्हणायचं. आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन म्हणजे काय, की कुणीही जरी ते वस्तुनिष्ठ ते मूल्यमापन केलं तरी ते मूल्यमापन किंवा त्यांचे जे गुण असतील किंवा त्याचे जे पडताळ असेल किंवा त्याची जी मूल्यमापनाची पद्धती असेल त्या शिक्षकांची असेल किंवा जो मूल्यमापन करता येतो तर कुणी जरी केलं तर ते वस्तुनिष्ठ यावं, एक यावं या दृष्टिकोनातून आपल्याला साधनांचा वापर करावा लागतो. एकूणच मूल्यमापन प्रक्रियेमध्ये विश्वसनीयता यावी आणि वस्तुनिष्ठपणा यावा यासाठी आपल्याला मूल्यमापन साधनांचा अतिशय अचूक आणि योग्य वापर करणं किंवा त्याची निवड करणं, साधनांची निवड करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने यामध्ये गुणात्मक तंत्र आणि संख्यात्मक तंत्र. मूल्यमापनाच्या तंत्रांमध्ये आणि साधनांमध्ये प्रमुखतः दोन भाग आहेत. त्याच्यामध्ये संख्यात्मक साधने आहे. तर संख्यात्मक साधन इथं आपल्याला सर्व टायपिंग करणं शक्य नाही, शब्दमर्यादेची आपल्याला काही बंधनं आहेत आणि त्यामुळं आपल्याला टायपिंग करणं शक्य नाही. त्यामुळं हस्तलिखित तयार करून ते आपण त्या स्लाईडवर अपलोड केलेलं आहे. तर मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक घटकामध्ये आपल्याला या तंत्रांचा, साधनांचा विचार करावा लागतो आणि या मूल्यमापनाच्या तंत्राशिवाय, साधनाशिवाय आपली मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मूल्यमापनाच्या तंत्रामध्ये आणि साधनामध्ये सर्वप्रथम एक परीक्षा तंत्र आहे. परीक्षा तंत्र आहे ते संख्यात्मक तंत्र आहे. त्यानंतर दुसरं आहे निरीक्षण तंत्र. निरीक्षण तंत्र ते गुणात्मक तंत्र आहे. आत्मनिरीक्षणात्मक तंत्र तेही गुणात्मक तंत्र आहे. एक आविष्कार तंत्र आहे तेही गुणात्मक तंत्र आहे. नामनिर्देशन तंत्र तेही गुणात्मक तंत्र आहे. आता परीक्षा तंत्र जे संख्यात्मक आहे, की जिथं आपण गुण देतो आणि त्या गुण किंवा श्रेणी आणि श्रेणींच्या माध्यमातून आपण काय करतो, गुणांच्या माध्यमातून आपण त्याचं त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करत असतो. तर परीक्षा तंत्रामध्ये एक पहिली लेखी परीक्षा आहे. त्याच्यामध्ये आपण चाचणी वगैरे घेतो किंवा चाचणीमध्ये आपण 10 गुण, 20 गुण अशा पद्धतीने आपण ती चाचणी घेत असतो. त्यानंतर तोंडी परीक्षा. या तोंडी परीक्षेमध्ये आपण कविता म्हणून घेणं असेल, नकाशा वाचन असेल किंवा शब्दांचं वाचन असेल, की तिथं आपण स्मरणशक्ती आपण त्याचंही मूल्यमापन करतो. तिसरी आहे प्रात्यक्षिक परीक्षा. इथं कृतीला प्राधान्य असतं आणि त्या कृतीलाच आपण प्रात्यक्षिक म्हणतो. प्रत्यक्ष प्रॅक्टिकल या ठिकाणी जास्त उपयुक्त ठरतं आणि त्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये त्याचं जे गुणदान आहे त्या गुणदानामध्ये अनुक्रमणिकेनुसार, पडताळानुसार आपण त्याचं गुणदान करत असतो. त्यानंतर प्रमाणित
परीक्षा प्रमाणित या अर्थाने म्हटलेलं आहे की प्रत्येक घटकावर तिथं प्रश्न असावेत, प्रत्येक घटकाला समान न्याय देता आला पाहिजे, प्रत्येक प्रकारचे प्रश्न असावेत या अर्थाने प्रमाणित. आणि 5वं नैदानिक कसोटी. नैदानिक कसोटीमध्ये जे सुरुवातीला समजा अगोदरच्या इयत्तेमध्ये समजा ते आता 4थीला असतील, विद्यार्थी 4थीला असेल तर 3रीच्या इयत्तेमध्ये सर्व विषयामध्ये किंवा एका विषयामध्ये त्यांनी सर्व उद्दिष्टे, क्षमता किंवा कौशल्य पूर्ण केलेली आहेत का, किंवा ते सर्व उद्दिष्टे त्यांनी साध्य केलेली आहे का. नसेल तर आपण नैदानिक चाचणी घेत असतो आणि निदान करतो तो विद्यार्थी कोणत्या ठिकाणी त्याच्या कमतरता कुठं आहेत, कोणत्या ठिकाणी कमी पडतो, यासाठी नैदानिक चाचणी आपण घेत असतो. त्यानंतर दुसरं तंत्र निरीक्षण तंत्र ते गुणात्मक आहे की तर आपण गुण न देता आपण श्रेणी देतो किंवा अतिउत्कृष्ट, उत्कृष्ट, चांगला, मध्य, समाधानकारक किंवा असमाधानकारक असे शेरे त्या ठिकाणी त्याचं मूल्यमापन शेऱ्यांचा उपयोग करून आपण देत असतो किंवा शेरे गृहीत धरून त्याला श्रेणीसुद्धा देत असतो आपण. तर त्याच्यामध्ये एक पडताळा सूचीमध्ये कोणता विद्यार्थी किती क्षमता प्राप्त झाल्या, म्हणजे क्षमता प्राप्त झाल्या किंवा नाही हा पडताळा घेण्यासाठी आपण पडताळा सूची तयार करतो. त्यामध्ये अनुक्रमांक, विद्यार्थ्याचे नाव आणि ज्या क्षमतेचं किंवा ज्या कौशल्याचं आपण मूल्यमापन करत असतो ते निकष एक बाजूला आपण लिहित असतो. असा आराखडा तयार करून आपण बरोबरची टिक आणि गुणिले चिन्ह अशा पद्धतीने सिम्बॉलिक लँग्वेज वापरून किंवा टिक मार्क करून आपण त्या विद्यार्थ्याचा पडताळा घेत असतो. दुसरे पदनिश्चयन श्रेणी. पदनिश्चयन श्रेणीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी किती प्रमाणात ते कौशल्य, त्या क्षमता विकसित त्याच्यामध्ये झालेल्या आहेत याचा आपण पडताळा घेतो. पदनिश्चयन श्रेणीमध्ये मग असमाधानकारक, समाधानकारक, चांगला, उत्तम किंवा उत्कृष्ट, उत्तम किंवा उत्कृष्ट आणि अतिउत्कृष्ट अशा पद्धतीने आपण त्याचं मूल्यमापन करत असतो. पडताळा सूची आणि पदनिश्चयन श्रेणीमध्ये एक मूलभूत फरक आहे की पडताळामध्ये किती विद्यार्थी, किती क्षमता विकसित झाला हे आपल्याला समजतं आणि पदनिश्चयन श्रेणीमध्ये किती प्रमाणात विकसित झाल्या क्षमता, कौशल्य हे आपल्याला समजतं. हा मूलभूत फरक आहे. त्यानंतर तिसरं प्रासंगिक नोंदी. प्रत्येक प्रसंगानुसार हा विद्यार्थी नियंत्रित वातावरण आणि अनियंत्रित वातावरणामध्ये कसा वागतो, बोलतो, त्याचं आचरण आणि त्याचं कामकाज याचं मूल्यमापन करण्यासाठी प्रासंगिक नोंदी असतात. मग तो वर्गात असेल किंवा वर्गाबाहेर असेल तर दोन्ही म्हणजेच नियंत्रित आणि अनियंत्रित वातावरणामध्ये त्याचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. त्यानंतर निरीक्षण तंत्रामध्ये पुढचा घटक त्याला आपण प्रोग्रेस कार्ड, प्रगतीपत्रक किंवा विद्यार्थी संचिका म्हणतो. हे गुणात्मक आहे. त्याच्यामध्ये शेरे दिलेल्या असतात प्रत्येक विद्यार्थ्याचा. आपण जर विद्यार्थी संचिका बघितली किंवा प्रोग्रेस कार्ड बघितलं तर त्याच्या शारीरिक ज्या क्षमता असतील किंवा त्याचे शारीरिक काही गुण असतील किंवा त्याच्या बौद्धिक पात्रतेबद्दल काही शेरे दिलेले असतात. त्याच्या कमतरताही असतात, चांगल्या बाबीही असतात आणि उणिवा किंवा काही सुधारणात्मक बाबी त्या ठिकाणी त्याची नोंद घेतलेली असते. त्याला आपण प्रगतीपत्रक, विद्यार्थी संचिका असं म्हणतो आणि त्याचा आधार घेऊन आपण मूल्यमापन करत असतो प्रत्येक विद्यार्थ्याचं. तर आता नवीन पद्धतीमध्ये जे CCE आहे त्याला आपण सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणतो. त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं आपल्याला जे दैनंदिन निरीक्षण असेल, तोंडी परीक्षा असेल, प्रत्यक्ष परीक्षा असतील, स्वाध्याय असतील, असे जे 8 साधनतंत्र आहेत त्याच्यामध्ये निरीक्षण त्याला गुण नाहीत पण ते कॉमन आहे, ते आपल्याला घ्यावंच लागतं. तर ते विद्यार्थी संचिकेमध्ये त्याचे बऱ्यापैकी त्याची नोंद घेतलेली असते. आणि सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन ह्याच्यामध्ये स्वतंत्र विद्यार्थ्याला, प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोजचं किंवा आठवड्याचं दोन्ही पद्धतीने आपण काय केलेलं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक पेजवर स्वतंत्र पानावर त्याचा उल्लेख आहे आणि उल्लेख असून रोजच्या रोज त्याच्या नोंदी आपण घेतलेल्या असतात. आणि मूल्यमापन करत असताना 8 साधनतंत्र आपण वापरतो. तर प्रगतीपत्रक, विद्यार्थी संचिका
याच्यामध्ये सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये जे नवीन साधनतंत्र आहेत, 8 साधनतंत्र, ह्याचाही आपल्याला बारकाईनं विचार करावा लागतो, त्या नोंदी त्या ठेवाव्या लागतात आणि त्यातून ते मूल्यमापन त्या विद्यार्थ्याचं आपण दरवर्षी करत असतो. त्यानंतर मूल्यमापनाचं जे पुढचं गुणात्मक तंत्र आहे की आत्मनिरीक्षण. स्वतःचं निरीक्षण आपण स्वतः करायचं. आत्मनिरीक्षण किंवा आपल्या कृतीतून किंवा बोलण्यातून जे काही डिस्प्ले होईल किंवा प्रकटन होईल त्याच्यामधून ते निरीक्षण म्हणजे आत्मनिरीक्षण. त्याच्यामध्ये एक मुलाखत आहे. मग मुलाखत म्हणजे ज्याला या इंग्रजीमध्ये आपण इंटरव्ह्यू म्हणतो. नियंत्रित वातावरण असतं, त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारले जातात आणि त्या मुलाखतीला त्या प्रश्नांना उत्तरं दिली जातात. त्यातून आपला दृष्टिकोन असेल, मनाचा कल असेल तो समजतो, आपल्यातले काही सुप्त गुण असतात ते समजतात. म्हणून मुलाखत म्हणजेच त्याला आपण इंटरॅक्शन म्हणतो, संवाद म्हणतो आणि त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करता येतं. मुलाखतीमधून एक फायदा मात्र होतो की प्रत्येक विद्यार्थ्याचा संवाद कौशल्य वाढवण्यासाठी, नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी, त्याला बोलतं करण्यासाठी आपल्याला मुलाखतीचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचं गुणात्मक जे तंत्र आहे आत्मनिरीक्षणामध्ये, अभिरुची शोधिका. काही प्रश्नावली दिली जाते, प्रश्नावलीनुसार त्याला वाचनाची आवड आहे का, खेळाची आवड आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न तयार करून किंवा तुम्हाला सर्वात आवडता खेळ कोणता, सर्वात वाचनीय पुस्तक, आवडतं पुस्तक कोणतं, अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्याची अभिरुची आपण जाणून घेत असतो. त्यानंतर पुढचं गुणात्मक तंत्र व्यक्तिमत्व प्रश्नावली. इथंसुद्धा प्रश्नावलीचा उपयोग, प्रश्नावली तयार केली जाते आणि त्या प्रश्नावलीच्या उपयोगाने किंवा मदतीने त्या विद्यार्थ्यांबद्दल सर्वकष माहिती मिळवली जाते. त्यातून त्याचा मनाचा कल, त्याचे छंद किंवा त्याचं दृष्टिकोन त्याचा असेल, या सर्व गोष्टीची आपल्याला जाणीव होते, त्याच्या क्षमतांची जाणीव होते, कौशल्यांची जाणीव होते. एकूणच सातत्यपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्वकष असा त्या विद्यार्थ्याचा परिचय करून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी, मूल्यमापन करण्यासाठी आपल्याला अभिरुची शोधिका उपयुक्त होते किंवा व्यक्तिमत्व प्रश्नावलीसुद्धा उपयुक्त पडते. त्यानंतर आहे समस्यासूची. समस्यासूचीमध्ये त्याला येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असतील, प्रत्येक विषयाची वेगळी असेल किंवा वर्गाच्या आतमध्ये असेल, वर्गाच्या बाहेर असेल, समाजात असेल, अशा सर्व समस्या असतील तर त्या समस्या ते एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करणंसुद्धा अपेक्षित असतं. एकूणच शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास कसा साधता येतील, समस्या जास्तीत जास्त दूर कशा करता येतील आणि एक मार्गदर्शक म्हणून शिक्षकाची जी भूमिका असते त्या समस्याला अनुसरून ते मार्गदर्शन करावं या ठिकाणी अपेक्षित असतं, जेणेकरून विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक सर्व बाजूने परिपूर्ण विकास होईल हे अपेक्षित या ठिकाणी आहे. नंतर मूल्यमापनाचं पुढचं तंत्र आहे आविष्कार तंत्र. ते सुद्धा गुणात्मक तंत्र आहे. त्याच्यामध्ये वाक्यपूर्ती. ह्याच्यामध्ये वाक्यपूर्तीमध्ये काही शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दांच्या साहाय्याने वाक्य पूर्ण करण्यास सांगितलं जातं. त्याच्यामध्ये शब्दांचा क्रम हा मागं पुढंही असू शकतो, रिकाम्या जागा असू शकतात किंवा काही कोड सांकेतिक शब्द त्या ठिकाणी देऊन त्याचा वापर करून वाक्य पूर्ण करायला त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्यानंतर चित्र काढणे. त्याला चित्राच्या माध्यमातून त्याची आवड, निवड, छंद हे आपण त्याचं मूल्यमापन करू शकतो किंवा त्याची कल्पनाशक्ती किंवा त्याची अभिरुची या मानसिक क्षमतांचाही आपल्याला आढावा घेता येईल. त्यासाठी चित्र काढणे, गोष्ट पूर्ण करणे. गोष्टीमध्ये काही टप्पे दिलेले असतात, काही वाक्य दिलेले असतात आणि त्यानुसार ती गोष्ट पूर्ण करण्याला वाव असतो. यातून कोणत्या गोष्टीचं मूल्यमापन होतं तर त्याची कल्पनाशक्ती असेल, त्याची प्रतिभा असेल, त्याचा अभिव्यक्ती असेल, या क्षमतांचं त्याचं विकसन होत असतं. म्हणून आपण मूल्यमापनामध्ये अशा गोष्ट, चित्र आणि वाक्याच्या माध्यमातून त्याचं आपण मूल्यमापन करू शकतो. बाहुल्यांचा खेळ, याच्यामध्ये गोष्टीरूप किंवा बाहुलीच्या माध्यमातून संवाद असेल. त्याच्यामध्ये कळसूत्री बाहुली आहे, मोज्यांची बाहुली, पायाचे मोजे त्याच्यापासून बनवलेले काही बाहुल्या असतील, त्या माध्यमातून काही संवाद असतील एकमेकांमध्ये,
तर ते स्त्री आणि पुरुष असेल किंवा पुरुष पुरुष असेल किंवा या माध्यमातून गोष्टी असतील, संवाद असेल, त्याच्यामध्ये तिन्ही भाषांचा उपयोग, त्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, अशा तिन्ही भाषा आणि संवाद आणि गोष्ट याचा वापर करून आपण बाहुल्यांचा खेळ करू शकतो आणि त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती किंवा त्याची सर्जनशीलता याचंही आपण मूल्यमापन करू शकतो. त्यानंतर दैनंदिनी, ज्याला डेली रुटीन आपण म्हणतो, त्या दैनंदिनीमधून त्यांनी दिवसभरामध्ये कोणकोणते कामकाज पूर्ण केले, कोणकोणते उपक्रम पूर्ण केले, मग ते मैदानावरचे असतील, मैदानाच्या म्हणजे वर्गाच्या बाहेरील असतील किंवा वर्गाच्या आतील असतील. मग त्याच्यामध्ये वर्गाच्या बाहेरमध्ये मग शारीरिक खेळ असतील, कवायत असेल, शेतीच्या संदर्भात आहे, पारसबाग आहे, योगासन आहे, आणि वर्गाच्या आतमध्ये विषयाच्या संदर्भामध्ये, घटकाच्या संदर्भामध्ये काही उपक्रम दिलेले असतील तर त्या उपक्रमाचं नोंद त्याच्या दैनंदिनीमध्ये असते आणि दैनंदिनीच्या माध्यमातून आपल्याला मूल्यमापन करणं सोपं जातं. त्यानंतर पुढचं साधनतंत्र आहे नामनिर्देशन तंत्र. ते सुद्धा गुणात्मक तंत्र आहे. नामनिर्देशन म्हणजे ज्या पद्धतीने वोटिंग होतं, निवडणुका होतात, ती कन्सेप्ट, ती कल्पना या ठिकाणी आपण उपयोगात आणतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला ज्यावेळेस आपण वर्ग मंत्रिमंडळ बनवतो, त्या ठिकाणी क्रीडा मंत्री कोण असावा, अभ्यास मंत्री कोण असावा, शिस्त मंत्री कोण असावा, तर विद्यार्थ्यांचीच आपण काय करू असं असतो, विद्यार्थ्यांना विचारतो की कोणता विद्यार्थी योग्य आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आपण मतावली, विद्यार्थ्यांची मतं किंवा विद्यार्थ्याचं मतदान घेऊन आपण निवड करत असतो प्रत्येक विभागाची, प्रत्येक मंत्र्यांची, आणि त्यालाच आपण नामनिर्देशन म्हणतो, ज्याला नॉमिनेशन म्हणतो आपण. आणि त्यामध्ये ओळखापाऊ काही शेप्स दिलेले असतात आणि अर्धवट आकृती असेल, डागांचा आकार असेल, असे त्यांच्यासमोर चित्र उपस्थित केले जातात आणि त्या चित्रांच्या, अर्धवट चित्रांच्या माध्यमातून किंवा त्या काही आकार दिलेले असतात, त्या आकाराच्या माध्यमातून हे चित्र कोणत्या आकाराचं आहे किंवा हे चित्र कोणत्या प्राण्याचं आहे, कोणत्या झाडाचं आहे किंवा कोणत्या व्यक्तीचं आहे, हे विद्यार्थी सांगू शकतो. त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याची प्रतिभाशक्ती किती पटकन आणि किती लवकरात लवकर किती अचूक उत्तर देतो याचंही आपल्या या ठिकाणी आपण काय करू शकतो, मूल्यमापन करू शकतो. त्यानंतर समाजमिती तंत्र. समाजमिती तंत्रामध्ये आता प्रत्येक विद्यार्थ्याचं मूल्यमापन करत असताना फक्त लेखी परीक्षाच किंवा त्यांचे गुणच महत्त्वाचे नाहीत, तर समाजामध्ये त्याचं स्थान कसं आहे, तो समाजासाठी किती विधायक कामं करू शकतो, देशासाठी किती विधायक कामं करू शकतो, शाळेसाठी किती विधायक कामं करू शकतो किंवा किती केलेली आहेत, यानुसार आसपासचे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, पालक असतील, हे सर्वजण त्या विद्यार्थ्याला आपला किंवा हवाहवासा वाटत असतो आणि त्यातूनच आपल्याला समाजमिती तंत्र आपल्याला त्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करू शकतो. एखादा विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी पुढं असतो, तो कामामध्ये सुद्धा असतो, लेखीमध्ये सुद्धा असतो, मैदानावर सुद्धा असतो. अशा वेळेस तो विद्यार्थी प्रत्येकाला हवाहवासा वाटतो आणि समाजच म्हणजे विद्यार्थी असेल, गाव असेल, तर ते म्हणत असतो की हा विद्यार्थी खूप छान आहे किंवा चांगला आहे, अभ्यासू आहे, होतकरू आहे आणि कष्टाळू आहे, आणि त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन केलं जातं. म्हणजे एकंदरीतच मूल्यमापनाच्या तंत्रामध्ये आपल्याला परीक्षा, निरीक्षण, आत्मनिरीक्षण, आविष्कार, नामनिर्देशन या सर्व बाजूचा विचार करून त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळी कशी उंचावेल आणि ती कितपत उंचावलेली आहे, कितपत ते उद्दिष्टे साध्य झालेली आहेत, संक्रमित झालेली आहेत किंवा ते उद्दिष्टांची पूर्तता झालेली आहे, हे आपल्याला या सर्व बाजूने किंवा या सर्व अंगांमुळं, या सर्व तंत्रांमुळं, या सर्व साधनांमुळं समजते आणि त्या ठिकाणी ते मूल्यमापन हे सप्रमाण, वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय झाले असे आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.